संतोष देशमुखांच्या हत्येचं प्रकरण समोर आलं आणि चर्चा सुरू झाली ती बीडमधल्या गुन्हेगारीबाबत। बीडच्या गुन्हेगारीबाबत खुद्द मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनीच माहिती दिली आहे। एकट्या बीडमध्ये 5 वर्षात झालेल्या हत्यांची माहितीच विधानसभेत मुख्यमंत्र्यांनी सादर केली आणि डोळे चक्रावून गेले आहेत। काय सांगते बीडची आकडेवारी आपण पाहूया। बीड आधी संतांची भूमी, आता गुंडांची भूमी। आधी ऊसतोड मजुरांचा जिल्हा, आता राजकीय हैवानांचा किल्ला। आधी ज्योतिर्लिंगाचं पवित्र स्थान, आता इथं फक्त गुन्हेगारांनाच मान। ज्या जिल्ह्यात संतोष देशमुख यांना 3 तास हाल करून मारण्यात आलं, तो बीड जिल्हा आता गुन्हेगारांचं नंदनवन झालंय। आणि याची कबुली दुसरं तिसरं कुणी नाही तर खुद्द राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दिली आहे, आणि तीही थेट विधिमंडळ अधिवेशनात। मुख्यमंत्री आपल्या लेखी निवेदनात म्हणतात, बीड जिल्ह्यात गेल्या 5 वर्षात 276 हत्या झाल्या, 766 हत्येचे प्रयत्न झाले, 10 महिन्यात 36 हत्या झाल्या। तर याच्यावरनं तिथली किती भयान परिस्थिती होती आणि हे रिपोर्टेड फिगर्स आहेत। अनरिपोर्टेड फिगर्स किती आहे याची आपण कल्पनाच करू शकत नाही। तर हे बीडचं भयान तथ्य जे आपण म्हणतोय ते हकीकत ही आहे, आणि आज मुख्यमंत्र्यांनी स्वतः अधिवेशनात मांडली आहे। खरंच बरं झालं, म्हणजे आपण जे बोलतोय ते किती योग्य बोलतोय याचा त्याला दुजोरा झालाय। बीडमध्ये गुन्हे दाखल असतानाही तब्बल 260 जणांना शस्त्रपरवाने दिले होते, पण संतोष देशमुख यांची हत्या झाली आणि बीडच्या कायदा सुव्यवस्थेवर सवाल निर्माण झाले, आणि मग प्रशासन जागं झालं। त्यानंतर त्यातले 199 परवाने रद्द करण्यात आले। तहान लागल्यावर विहीर खणणे हा तर सरकारचा आणि प्रशासनाचा लाडका खेळ। संतोष देशमुखांना न्याय देत असताना या लोकांना जिथं त्या ठिकाणी मर्डर झालाय त्यांना सुद्धा त्या ठिकाणी न्याय देण्याची जरूरत आहे। त्याच्याच बरोबर हा जो वाल्मिक कराड आहे त्याच्या विरोधात अनेक लोकांना आवाज उठवायचा आहे। त्यामुळे बीडच्या लोकांना मी विनंती करेल की आता कुणी तिथं घाबरू नये। महिलांना अत्याचार झाला असेल, मर्डर झाला असेल, हाणामारी झाली असेल, जर वाल्मिक कराडच्या विरोधात तुम्हाला त्या ठिकाणी पुढाकार घ्यायचा असेल तर तुम्ही घ्या। अख्खा महाराष्ट्र हा तुमच्या बरोबर आहे, या ठिकाणी आम्ही सर्वजण सांगतो। सत्तेसाठी कार्यकर्त्यांना सत्तेचं अभय आणि त्यातून येणारा उन्माद हे चक्र जोपर्यंत मोडलं जाणार नाही तोवर बीडची अवस्था सुधारणार नाही। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई।